नमस्कार बालमित्रांनो आणि पालकांनो, इग्नाइट पाठशाला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी योगेश बोबडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। बालक मित्रांनो, आपण रोज संध्याकाळी 6 वाजता आपल्या इग्नाइट पाठशाला या YouTube चॅनलवर नवोदय संदर्भात काही सेशन बघत आहोत। पाठीमागे जर तुम्ही रेग्युलर रोज संध्याकाळी 6 वाजता लेक्चर बघितले असतील, सेशन बघितले असेल, त्यामध्ये आपण नवोदय प्रवेश परीक्षेबद्दल इत्थंभूत माहिती समजून घेतली की नवोदय परीक्षा कशा प्रकारे आपण देऊ शकतो, कोणकोणते विषय आपल्याला त्यामध्ये असतात, त्या विषयाचे जे घटक आहेत म्हणजे त्या विषयाचे जे टॉपिक आहेत, धडे आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेतली, बरोबर आहे ना। आणि आता आपण बघत आहोत नवोदय प्रवेश परीक्षेचे पाठीमागील वर्षाचे प्रश्न। आपण आजच्या आपल्या लेक्चरमध्ये अंकगणित, बघा नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये जो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे अंकगणित, अरिथमेटिक, याची 2024 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा भाग 2 बघत आहोत। भाग 1 हा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता। आणि सोबतच नवोदय प्रवेश परीक्षेसाठीचे इतर लेक्चर देखील आपल्या याच चॅनलवर उपलब्ध आहे। कागदपत्रासंदर्भात, फॉर्म भरण्यासंदर्भात किंवा अन्य जे काही तुमचे असतील प्रश्न त्याची उत्तरे तुम्हाला मिळतील, संबंधित व्हिडिओ तुम्ही बघून घ्यावा या चॅनलवरचा। आणि त्यासाठी तुम्हाला करायचंय चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर। आता करूया आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात। करायची सुरुवात मग सर्वजण रेडी आहात? सर्वजण रेडी आहात का? रोज संध्याकाळी 6 वाजता न चुकता सर्वांना जॉईन करायचं आहे इग्नाइट पाठशाला, जिथे आपण नवोदय प्रवेश परीक्षेविषयी माहिती घेत आहोत, नवोदय प्रवेश परीक्षेची आपण तयारी करून घेत आहोत। या सिरीज मध्ये आपण स्कॉलरशिप असेल किंवा NMMS असेल किंवा अन्य ज्या स्पर्धा परीक्षा आहे शालेय, त्यांच्याविषयी देखील लेक्चरची सिरीज आता सुरूच केलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर स्कॉलरशिपचे पण लेक्चर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, ते तुम्ही बघू शकता। आजच्या या सेशन मध्ये आपण बघतोय नवोदय प्रवेश परीक्षेसाठीचे PYQ। तर पहिला प्रश्न काय बघा, पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक ऍक्च्युअली 6 आला, कारण आपण 5 प्रश्न हे पाठीमागे बघितलेले आहेत। 30 किलो मिठाईतून 203 किलो वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार करता येईल? How many boxes of sweet weighing 2/3 kg can be made from 30 kg of sweet? आता बघा, याच्या अगोदर मी तुम्हाला एक बेसिक प्रश्न विचारतो। माझा बेसिक प्रश्न असा आहे की बघा, एक साखरेचं पोतं आहे, एक साखरेचं पोतं आहे आणि हे साखरेचं पोतं जे आहे हे आहे 100 किलोचं। साखरेचं पोतं आहे आणि साखरेचं पोतं किती बघा, 100 किलोचं। आणि मी काय म्हणतोय, या साखरेच्या पोत्यापासून तुम्हाला 5-5 किलोच्या पिशव्या बनवायच्या आहे। किती पिशव्या बनवू शकतो आपण बालमित्रांनो? 100 किलो साखरेचं पोतं आहे आणि या 100 किलो साखरेच्या पोत्यापासून 5-5 किलोच्या आपण किती पिशव्या बनवू शकतो? आपल्याला काय करावं लागेल, याला 5 किलोग्रॅमने काय करावं लागेल, भाग द्यावा लागेल। काय करावं लागेल बघा बालमित्रांनो, आपल्याला 5 किलोग्रॅमने भाग द्यावा लागेल। आणि हा भाग हा या प्रकारे दिला जातो, 5 एक 5, 5 दुने 10 आणि 0 0, म्हणजेच मी अशा 20 पिशव्या ज्या आहेत त्या तयार करू शकतो। काय करू शकतो बालमित्रांनो? 20 पिशव्या तयार करू शकतो 5-5 किलोच्या। 100 ग्रॅमचं एक पोतं आहे साखरेचं आणि त्याच्यापासून जर मी 5-5 किलोग्रॅमच्या छोट्या छोट्या पिशव्या बनवल्या तर मला 20 पिशव्या तयार करता येईल। आणि तसाच आहे आपला हा प्रश्न। माहिती थोडी कॉम्प्लिकेटेड आहे पण तसाच आहे की बघा, 30 किलोची मिठाई आहे, मिठाई एकदम गोड मस्त, तोंडाला पाणी सुटेल अशी 30 किलोची मिठाई आहे आणि त्याचे काय करायचे, 203 किलो वजनाचे आपल्याला काय करायचे आहे, बॉक्स तयार करायचे आहे। 203 बघा, हे या प्रकारे मांडायचं 2/3। बघा, तुम्ही काय केलं होतं, 100 किलोला 5 किलोने भाग दिला होता, मग इथे पण 30 किलोला 2/3 किलोने भाग द्या। पण तुम्हाला हे नियम माहिती पाहिजे की अशा प्रकारे जर असेल, बघा मी तुम्हाला मांडून दाखवतो बरं का, A/B याला भागिले C/D असं जेव्हा होतं तेव्हा याचं उत्तर काय येतं माहितीये का, A गुणाकारामध्ये D भागिले B गुणाकारामध्ये C असं येतं। म्हणजेच काय होतं माहितीये का, अंशाचा छेद छेदासोबत, छेदाचा छेद अंशासोबत, न्यूमरेटरचा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर सोबत जातो आणि डिनॉमिनेटरचा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर सोबत जातो। हा एक नियम आहे, हा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या व्यवस्थित, हा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या व्यवस्थित। सर नाही समजला, बघा मी तुम्हाला नंबर घेऊन सांगतो। समजा असं असेल 7/2 भागिले 5/3 असं असेल, तर याचा अर्थ काय होतो माहितीये का, 7 गुणाकारामध्ये 3 भागिले 2 गुणाकारामध्ये 5 असा होतो।
म्हणजे काय होईल बघा, या छेदाचा छेद हा अंशासोबत आणि अंशाचा छेद हा छेदासोबत, हे बघा इथं असं, हे अल्टीपल्टी थोडंसं एकमेकांसोबत, हा नियम आहे. मग आता इथे काय होईल बघा, 7 गुणाकारामध्ये 3, 7 त्रिक 21 आणि 2 गुणाकारामध्ये 5, बे पंच 10, 21 छेदामध्ये 10 असं आपल्याला याचं उत्तर मिळतं. पण समजा वरती 2 ताळी बिल्डिंग, खाली 2 ताळी बिल्डिंग आहे, पण वरती जर एकच ताळी बिल्डिंग असेल आणि खाली 2 ताळी असेल तर, म्हणजे असं असेल तर सर 7 छेदामध्ये 5/3 असं असेल तर काहीच नाही, हाच 3 फक्त वरती पाठवा, म्हणजे 7 गुणाकारामध्ये 3 आणि हे 5 जे आहे ते तसंच तसं ठेवा. मग हे 7 त्रिक 21 होईल आणि 5 5 होईल, 21/5 असं होईल. मग हे असंच तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आत्ता बघितले ना आपण, या प्रश्नामध्ये बघितलं नाही का, 30 किलोची मिठाई आहे आणि या 30 किलो मिठाईचे आपल्याला करायचे आहे 2/3 किलोचे बॉक्स. मग आता हा जो 3 आहे हा वर चालला जाईल, म्हणजे हे असं होईल 30 गुणाकारामध्ये 3 आणि भागिले किती राहिलं बघा त्याला 2. 2चा पाडा सगळ्यांना पाठ आहे ना, मग आता 2 ने भाग द्या. बे एक बे, बे एक बे, किती बाकी उरली 1, बे पंच 10. तर काय उत्तर मिळालं बघा, 15 त्रिक 45, म्हणजे 45 बॉक्स तयार होईल. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर करेक्ट. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर एकदम करेक्ट. समजला हा पहिला प्रश्न? यस. या प्रश्नासाठी बघा हे काही कन्सेप्ट तुम्हाला गरजेचे आहे समजणं. पुढचा प्रश्न बघा, 31.7 छेदामध्ये 16 याचा अपूर्णांक रूपांतरित होतो. द फ्रॅक्शन 31 होल 7/16 इज कन्व्हर्टेड टू. पहिले मी थोडा कन्सेप्ट सांगतो. बघा बालमित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिला की 2.2/5 याला पॉइंट मध्ये करून दाखवा, याला दशांश मध्ये करून दाखवा. हा जो अपूर्णांक याला मिश्र अपूर्णांक म्हणतात बरं का. आपण कोर्समध्ये बॅचमध्ये जेव्हा टॉपिक चांगला अभ्यासू तेव्हा तुम्हाला ते सांगेलच मी सर्व, किंवा तुम्ही बापू गायकवाड सरांचे अपूर्णांकाचे लेक्चर बघा, ते शिकवताय बघा, तिथे पण सर तुम्हाला सांगतीलच. मग बघा हे 2.2/5 आहे. याच्यामध्ये काय असतं बघा, हा 2 तुमचा समोरच असतो डायरेक्टली, तो पूर्णांक आहे, तो होल नंबर आहे. पण हा जो 2/5 आहे ना, यांचा भागाकार तुम्हाला पूर्ण करायचा असतो. कसा करणार 2/5? मग इथं असं करायचं बघा, 5 एक 5, 2 ला भाग जात नाही ना, 5च्या पाड्यामध्ये 2 येतात का? नाही येत. मग सरळ सरळ काय करायचं तुम्हाला, दशांश चिन्ह टाकायचं, मग हे 0 होईल. मग हे झालं 5 चोक 20, म्हणजे 2 आणि 0.4 म्हणजेच काय उत्तर मिळालं बघा 2.4. 2 आणि 0.4 म्हणजे काय उत्तर मिळालं 2.4. मग आता तेच तुम्हाला इथं विचारलं 31.716. मग 31 हे तुमचे पूर्णांक आहे, 7/16 हा मात्र अपूर्णांक आहे आणि तो आपल्याला भागाकार पूर्ण करावा लागणार आहे. 16चा पाढा पाठ आहे ना, 16चा टेबल लर्न आहे सर्वांना. यस, चला टेबलने तुम्हाला करावं लागेल हे या प्रकारे. 16 एक 16, भाग जात नाही, इथे दशांश चिन्ह, इथे आलं तुमचं 0, 70 मिळालं. 16च्या पाड्यामध्ये 70 आहे का? नाही, 70च्या अगोदरची संख्या आहे. 16 चोक 64, 16 4 जा 64, किती बाकी उरल्या बघा, 64 म्हणल्यावरती 6 बाकी उरली. 64 जर आपण म्हणतोय तर 6 बाकी मिळाली, पॉइंट असल्यामुळे त्याच्यावरती 0. मग हे 16 त्रिक 48, 16 3 जा 48, किती बाकी उरली बघा, 12 बाकी उरली. दशांश चिन्ह असल्यावरती पुन्हा इकडे 0. 16 7 112, 16 7 112, 8 बाकी उरली. दशांश चिन्ह असल्यामुळे 1 0, 16 85. म्हणजेच काय मिळालं बघा, हा 31 जो आहे तो समोर असणार आणि पॉइंटच्या नंतर हे 4 3 7 5, 31.4375, पर्याय क्रमांक 3 करेक्ट. हा भागाकार जर तुम्हाला जड गेला असेल तर बघा, भागाकार मी या प्रकारे सांगेल तुम्हाला की तुम्हाला काय करायचंय, 7 ला 16 ने भाग द्यायचा आहे. मग 16 भागाकारामध्ये किती बघा 7 आहे. 16 ने 7 ला भाग जातो का? नाही. मग आपण काय करणार बघा, इथं पॉइंट टाकणार. पॉइंट टाकल्यावरती हा झाला 0. मग काय झालं बघा, हे 16 चोक 64, 16 चोक 64. मग आता इथे जर आपण बघतोय 16 चोक 64 घेतल्यावरती 70 मधून 64 गेले, किती राहिले बघा 6. पॉइंट टाकल्यामुळे 1 0 तुम्हाला घेता येईल फक्त. मग इकडे 16 त्रिक किती बघा 48, 16 त्रिक किती 48, 60 मधून 48 गेले, किती राहिले बघा 12. इथं पॉइंट असल्यामुळे 1 0 तुम्हाला देता येईल. मग 16 7 किती बघा 112, 16 7 किती 112. मग खाली किती राहिले बघा मित्रांनो 8 राहिले. दिसतंय का खाली? खाली किती राहिले बघा 8 राहिले आणि 8 वरती पॉइंट असल्यामुळे 1 0 आणि मग हे 16 85 होतील. खाली काय होईल 16 85 होईल.
आणि मग 80 मधून 80 गेले, तुमचं उत्तर खाली 0 आलं. हे आला तुमचा भागकार. हा जो वरती तुम्ही बघताय हा आला भागकार. या प्रकारचा भागकार जो आहे तो आपल्याला थोडा थोडा जमतो. पण आपल्याला इथून इथं यायचंय. जर आपण नवोदय परीक्षेची तयारी करतोय किंवा स्कॉलरशिपची करतोय किंवा कुठल्याही प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तर या भागकाराला आपल्याला म्हणावं लागेल टाटा, बाय बाय, आणि याला म्हणावं लागेल हॅलो, वेलकम. म्हणजे हा भागकार आपल्याला जमायला पाहिजे. अंश आणि छेद अशा प्रकारे संख्या लिहितो तर हा भागकार आपल्याला जमायला पाहिजे. इथे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण याच्यावरती जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडावे लागतील आपल्याला, तेव्हा हा समजेल. 2-3 एक्झाम्पल मध्ये नाही समजणार, जास्त एक्झाम्पल. तुम्ही काय करायचं, फक्त रोज संध्याकाळी 6 वाजता इग्नाइट पाठशाला या युट्यूब चॅनलवर जॉईन व्हायचं. आपण त्यामध्ये प्रॅक्टिस करून घेणार आहोत टप्प्याटप्प्याने सर्व. मग आता इथे अजून एखादा भागकार वाटल्यास मी तुम्हाला समजून सांगतो. समजा असं राहिलं असतं की वरती आहे तुमचं 4 आणि खाली आहे समजा 12 किंवा आपण म्हणूया काहीतरी वेगळी संख्या. खाली आहे समजा आपण 5 म्हणू. 5 ने 4 ला भाग जाईल का? नाही जात. मग हे असं करायचं 5 1 5, भाग जात नाही, मग इथे दशांश चिन्ह, इथे 0, 5 48 झालं. याचं उत्तर आलं तुमचं 0.8. 5 8 जा 40 आणि तो 4 होता, आपण 40 घेतला पॉईंट टाकून, म्हणून तो 0.8. तोच कन्सेप्ट आपण इथे यूज केला आणि उत्तर काढलं 31.4375, 31.4375. अशा प्रकारे किंवा या प्रकारे. आणि हा आपल्याला जमायला पाहिजे बरं का. टेबल लर्न असतील तर बाकी काही अडचण नाहीये, काही छोटे मोठे नियम समजून घ्यायचे फक्त, की पॉईंट कधी टाकायचा, शून्य कधी घ्यायचा वगैरे वगैरे. पुढचा प्रश्न, एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापू शकते. मशीन आहे ती एका मिनिटामध्ये काय 12 पानं छापू शकते. 5760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? अ मशीन कॅन प्रिंट 12 पेज इन अ मिनिट. हाऊ लॉंग विल इट टेक टू प्रिंट 5760 पेज? मी तुम्हाला सोपा प्रश्न विचारतो. मला सांगा हा चिंटू आहे. बरं का. हा चिंटू आहे. चिंटूचे 2 हात, हे चिंटूचे 2 पाय आणि चिंटूचं तोंड आहे. जरा मोठं आहे चिंटूचं तोंड, कारण चिंटू काय करतोय माहितीये का? कॅडबरी खातो. चिंटू काय करतो? गप 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 कॅडबरी खातो. हा चिंटू काय करतो माहितीये का? एका मिनिटामध्ये 3 कॅडबरी खाऊन घेतो. किती कॅडबरी खातो? एका मिनिटामध्ये 3 कॅडबरी खातो. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, असा मस्त कॅडबरीचा आपण बॉक्स आणला, त्याच्यामध्ये 60 कॅडबरी आहे. किती कॅडबरी आहे? 60 कॅडबरी आहे. तर या 60 कॅडबरी खायला चिंटूला वेळ किती लागेल? चिंटूला केस आहे नाही काय? चिंटूला केस आहे, बाकी पण सगळे, पण तो कॅडबरी खातोय ना, त्याच्यामुळे त्याचं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच आहे. चिंटू एका मिनिटामध्ये 3 खाऊन घेतो, कोणाला देत पण नाही. तर त्याला 60 खायचे आहे, तर त्याला किती मिनिटं लागेल? एका मिनिटाला किती खातो चिंटू? 3. मग 60 कॅडबरी चिंटूला खायच्या किती वेळ लागेल? तर काय करायचं माहितीये का? या 60 ला 3 ने भाग द्यायचा. 60 ला काय करायचं तुम्हाला? 3 ने भाग द्यायचा आहे. मग काय उत्तर मिळेल बालमित्रांनो इथे? तर 3 1 3, 3 दुने 6 0 0, म्हणजे 20 मिनिटं लागेल. चिंटूला या सर्व 60 कॅडबरी खायला किती मिनिटं लागेल? 20 मिनिटं. 20 मिनिटात 60 कॅडबरी फिनिश. वाढदिवसाला आणलेल्या होत्या त्याने, पण कोणाला दिल्याच नाही, त्यानेच खाऊन घेतल्या. कोणाला दिल्या नाही, त्यानेच खाऊन घेतल्या सगळ्या. मग आता इथं बघा एक मशीन आहे. ही मशीन काय करते? एका मिनिटाला 12 पानं छापते. तिला छापायचे आहे 5760 पानं छापायचे आहे. तर किती वेळ लागेल? तर बघा 5760 पानं छापायचे आहे, एका मिनिटाला 12 पाने. आणि या भागाकारासोबत आपल्याला काय करावं लागेल मैत्री? मी तुम्हाला आता म्हटलं ना की हा जो भागाकार आहे अशा प्रकारचा, याला आपल्याला म्हणावं लागेल टाटा, बाय बाय. आणि हा जो भागाकार आहे याला म्हणावं लागेल हॅलो, वेलकम. मग आता हा भागाकार आपल्याला म्हणावं लागेल वेलकम, आणि आपल्याला तो जमलाच पाहिजे. कसा करायचा? 12चा पाढा तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे, मला माहिती आहे. 12चा टेबल हा सगळ्यांना लर्न आहे. तर करा सुरुवात. बघा 12 1 12, 12 चोक 48, 12 1 जा 1, 12 4 जा 48. किती रिमाइंडर आला? किती बाकी मिळाली? बघा 9 बाकी मिळाली. किती मिळालं माहितीये की 96, 96. आता खाली 12 आपण म्हटलेलंच आहे, तर 12 8 96, 12 8 जा 96, आणि हा बघा 0, म्हणजे 480 काय लागले बघा बालमित्रांनो? मिनिटं लागले. मग आता मला सांगा, मिनिटं लागले. आपली उत्तर कशामध्ये? तासामध्ये. आपली उत्तर कशामध्ये आहे? आवर मध्ये. मिनिटाला तासामध्ये कसं करणार? माहितीये ना तुम्हाला सगळ्यांना? मिनिट आणि तासाचं कन्व्हर्जन माहितीये का?
मिनिट आणि तासाचं कन्व्हर्जन माहितीये का? 1 मिनिट. ही बघा आपली घड्याळ. त्या घड्याळामध्ये तुम्हाला माहिती आहे तास काटा मिनिट काटा. बघा हा जो आहे हा आहे तुमचा मिनिट काटा, हा जो आहे हा आहे तास काटा. हा मिनिट काटा आहे बरं का. जो लांब लचक आहे थोडासा पतला आहे तो मिनिट काटा आणि जो जाड आहे तो तास काटा. बघा आता 6 वाजून गेलेत ना, 6 घेऊ आपण. 6 वाजून गेले आपण 6 घेऊ. मग आता आता हा जो मिनिट काटा आहे हा असा टक 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 करत 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 असा पुन्हा इथपर्यंत येतो. म्हणजे 12 पासून पुन्हा 12 पर्यंत येतो. तर हा बघा 6 पासून 7 लोक गेला. बघितलं का तुम्ही? बघा मी रिव्हर्स करून दाखवतो. बघा टक 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 करत 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 इथं आला. म्हणजे 60 मिनिटं जेव्हा होतात ना तेव्हा 1 तास होतो. तुम्हाला माहित असेल 60 मिनिटाचा काय होतो 1 तास. मग हे किती मिनिटं झाले? हे झाले 480 मिनिटं. मग 480 मिनिटं म्हणजे किती तास ते आपल्याला ओळखायचं होतं. मग या 480 मिनिटाला मी कितीने भाग देणार माहितीये का? 60 ने. कितीने भाग देणार बघा? 60 ने. 60 ने जेव्हा आपण याला भाग देणार तर बघा या शून्यासोबत हा शून्य कॅन्सल, 0 0 कॅन्सल. जे शेवटचे शून्य असतात ना ते कॅन्सल करून टाकायचे. शेवटचे जे शून्य असतात ते कॅन्सल करून टाकायचे आणि मग हे म्हणायचं 6 1 6 6 8 48. हे म्हणायचं 6 1 6 6 8 48. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल 8 तास. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल 8 तास. पर्याय क्रमांक बी करेक्ट. जमलं ना सगळ्यांना? यस. बघा बालमित्रांनो, एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापू शकते. म्हणजे 1 मिनिट जर भेटला त्या मशीनला तर ती त्या मिनिटामध्ये 12 पानं छापून टाकते, प्रिंट करते. आणि अशा तिला 5760 पानं छापायचे तर किती मिनिटं लागणार? 480 मिनिटं लागणार. पण आपल्याला पर्याय मिनिटामध्ये नव्हते. मग त्या मिनिटाला आपण तासामध्ये केलं. तर मिनिटाला तासामध्ये कसं करतो आपण? 60 ने भाग देऊ. तर भागिले 60 केलं, उत्तर मिळालं आपल्याला 8 तास. आणि याला तुला पाठीमागं समजून सांगितलं की हा कोण आहे बघा? चिंटू. हा कोण आहे? आपला सर्वांचा आवडीचा लाडका चिंटू. हा चिंटू आहे. आणि हा चिंटू काय करत होता माहितीये का? हा एका मिनिटामध्ये 3 कॅडबरी खाऊन घेत होता. मग मी तुम्हाला म्हटलं की 60 कॅडबरी खायला त्याला किती मिनिटं लागेल, किती वेळ लागेल त्याला 60 कॅडबरी खायला? तुम्ही म्हणले की सर तो 20 मिनिटात 60 कॅडबरी खाईल. कोणतरी म्हणतंय की तो एवढ्या कॅडबरी का खातोय? कारण त्याचा वाढदिवस होता, त्याचा बर्थडे होता. आणि त्या बर्थडेला त्याने वर्गामध्ये वाटायला कॅडबरी आणल्या, पण त्याचा मूड बदलला. तो म्हणे मीच खाऊन घेतो सगळ्या. आणि त्याने एकट्यानेच खाऊन घेतल्या सगळ्या. तर असा काहीतरी त्याचा प्लॅन होता. आता पुढचा प्रश्न. एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तकं 275 रुपयात विकतो तर झालेला नफा किंवा तोटा किती? द प्राइस ऑफ अ बुक इज ₹100. अ बुक सेलर सेल 3 बुक ऑफ ₹275. व्हॉट इज द प्रॉफिट ऑर लॉट ही मेड? आता नफा आणि तोटा म्हणजे काय ते पहिले समजून घ्या, मग एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. नफा आणि तोटा म्हणजे काय ते पहिले समजून घ्या, मग सांगतो मी तुम्हाला. इंग्लिशमध्ये नफाला आपण प्रॉफिट म्हणतो आणि तोटा असेल तर त्याला आपण काय म्हणतो बघा? लॉस म्हणतो. एकदम सोपं आहे मित्रांनो, खूप छान आहे, सोपं आहे, व्यावहारिक आहे. आता पुन्हा आपण काय म्हणूया? हा चिंटू आहे. पुन्हा आपण चिंटू आणला. हा चिंटू आला बघा पुन्हा इथं. हा पुन्हा एक चिंटू आहे. हा चिंटू आहे आता मस्त हसरा. याचे 3 केस. 3 केस आहे चिंटूला डोक्यावरती. हा चिंटू आहे. चिंटूकडे काय मित्रांनो माहिती आहे का? एक पेन आहे. चिंटूकडे काय बघा? एक पेन आहे. हा चिंटूचा पेन आहे असं आपण समजूया. हा पेन चिंटूने काय केला माहितीये का? दुकानातून विकत आणला. हा पेन चिंटूला पडला बघा 40 रुपयाला. किती रुपयाला आणला चिंटूने हा पेन? 40 रुपयाला विकत आणला. पण जेव्हा तो तिथं वर्गामध्ये गेला त्याच्या, तर त्याला त्याचे मित्र म्हणे अरे बघू खूपच छान पेन आहे, खूपच छान आहे, अरे वा, पांढरा कलर आहे वगैरे, टुचुक टुचुक बटन आहे त्याला, कलरफुल आहे सगळं, खूपच छान आहे. मग त्याचा मित्र काय म्हणे, तू मला देऊन टाक, तू दुसरा, तू मला देऊन टाक, त्याला दुसरा देऊन टाक, तू दुसरा. मग चिंटू काय करतो? चिंटू त्याला म्हणतो की मी 50 रुपयाला आणला. म्हणजे चिंटू काय करतो? त्याला पेन देऊन टाकतो, त्याच्याकडून 50 रुपये घेतो. म्हणजे बघा चिंटू किती हुशार आहे. चिंटूने पेन आणला 40 रुपयालाच, पण एक मित्र होता त्याने मागला त्याला पेन, तर त्याला किती रुपयाला दिला? त्याने 50 रुपयाला. मग इथे चिंटूला काय झाला? फायदा झाला का नुकसान झालं? फायदा झाला. किती रुपयांचा फायदा झाला? 10 रुपयांचा फायदा झाला. पेन त्याला 40 रुपयालाचा मिळाला होता, त्याने त्याच्या मित्राला विकला किती रुपयाला? 50 रुपयाला. म्हणजे त्याला काय झाला बघा? फायदा झाला. एखादी वस्तू विकल्याने जर फायदा झाला तर त्याला आपण म्हणतो नफा. एखादी वस्तू विकल्याने जर फायदा झाला तर आपण त्याला म्हणतो नफा. पण बघा चिंटू नेहमी असं करत नाही. चिंटू नेहमी असं करत नाही.
चिंटूला काय झालं माहितीये का, त्याचा जिग्गी मित्र भेटला. जिग्गी मित्र माहितीये ना तुम्हाला, आपण दोघं एका बेंचवर बसतो, एकत्र डबा खातो, एकत्र शाळेमध्ये जातो, सोबत घरी येतो. जिग्गी, त्याचा जिग्गी मित्र त्याला भेटला. मग त्याचा मित्र पण म्हणे, अरे वा किती छान पेन आहे, टुचुक टुचुक बटन आहे, इकडून कलरफुल पेन निघतात वगैरे वगैरे, मजबूत आहे, फेकून मारू शकतो, छान पेन आहे, मला दे ना, तू दुसरा घेऊन ये, तू दुसरा घेऊन ये, मला दे तुझा पेन, तू दुसरा घेऊन ये, आणि जेवढ्याला तू आणला का मी तुला पैसे देऊन टाकतो. मग चिंटू त्याला देतो, पण चिंटूचा तो काय बघा जिग्गी मित्र आहे. चिंटू त्याला काय म्हणतो माहितीये का, मी 30च रुपयात आणलेला आहे. चिंटू त्याला काय म्हणतो, 30च रुपयाला पेन आणला मी. मग चिंटू त्याच्याकडून किती रुपये घेतो बघा, 30च रुपये घेतो. मग इथं चिंटूचं काय झालं माहितीये का, नुकसान झालं. झालं ना नुकसान इथं. मग एखादी वस्तू विकल्याने जर नुकसान होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो बघा, तोटा म्हणतो. काय म्हणतो बालमित्रांनो, आपण त्याला तोटा म्हणतो. चिंटूने पेन आणला 40 रुपयाला, विकला कडला 30 रुपयाला, म्हणजे इथं 10 रुपयाचं चिंटू झालं नुकसान. नुकसान म्हणजे काय, तोटा. चिंटूचं नुकसान झालं पण चिंटूने मित्र कमावलेला आहे. चिंटूचं पैशाचं नुकसान झालं 10 रुपयाचं, पण चिंटूने आपला मित्र कमवलाय आणि त्यांच्यामध्ये मैत्री अजून घट्ट झाली आता. तर आता येतो मी इकडे मुद्द्याकडे. मी तुम्हाला हे सांगतोय की बघा, एखादी वस्तू विकल्याने जर तुम्हाला फायदा होतोय तर नफा झाला, वस्तू विकल्याने नुकसान होत असेल तर तोटा झाला. नफ्याला इंग्लिशमध्ये प्रॉफिट आणि तोट्याला लॉस असं म्हणतात. आता याच्यामध्ये बघा, चिंटूला केवढ्याला मिळाला होता हा पेन, 40 रुपयाला. मग 40 रुपये ही झाली बघा खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस. आणि चिंटू ज्या किमतीला विकतोय बघा, एका याला विकत होतो 50 रुपयाला आणि एकाला विकत होतो 30 रुपयाला, ही विक्री किंमत. मग आता बघा इथे बालमित्रांनो, दोन्ही सूत्र लिहून घ्या माझ्यासोबत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आणि तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. लिहून घ्या बरं का, ही दोन्ही सूत्र माझ्यासोबत लिहून घ्या सर्वांनी. लिहून घ्या व्यवस्थित. बघा आता, खरेदी किंमत कमी आणि विक्री किंमत जास्त. म्हणजे बघा, खरेदी किंमत किती 40 रुपये आणि विक्री किंमत किती 50 रुपये. तर काय होतं माहिती का, नफा होतो. हा नफा होतो. आणि दुसरं बघा, खरेदी किंमत जास्त म्हणजे खरेदी किंमत 40, विक्री किंमत मात्र कमी. विक्री किंमत मात्र कमी म्हणजे 30 रुपये. म्हणजे काय होईल बघा बालमित्रांनो, तोटा होईल. ही पण सिच्युएशन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सगळं व्यवस्थित नोट डाऊन करा. खरेदी किंमत कमी आहे, विक्री किंमत जास्त आहे. 40 रुपयालाच पेन घेतला आणि 50 रुपयाला विकला, नफा झाला. खरेदी किंमत 40 रुपये, 30 रुपयाला विकला, तोटा झाला. आणि ही त्याची सूत्र. नफा बरोबर विक्री वजा खरेदी आणि तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. आता येतो मी एक्झाम्पल कडे. काय म्हणतं एक्झाम्पल मला, एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. एक जर पुस्तक आपल्याला खरेदी करायचं आहे तर त्याची किंमत किती बघा, 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तकं 275 रुपयाला विकतो. एक पुस्तकाचा विक्रेता आहे दुकानदार, तो 275 रुपयाला 3 पुस्तक. मग आता मला सांगा, एक पुस्तक जर आपण 100 रुपयाला घेतलं तर 3 पुस्तकं केवढ्याला मिळाले. दुकानदाराला एक पुस्तक 100 रुपयाला, तर दुकानदाराला 3 पुस्तक 300 रुपयाला मिळाले. दुकानदाराला काय झालं, एक पुस्तक 100 रुपयाला मिळालं म्हणजे 3 पुस्तकं दुकानदाराला 300 रुपयाला मिळाले. आणि ही पुस्तकं दुकानदाराने विकली केवढ्याला, तर 275 रुपयाला. केवढ्याला विकली, 275 रुपयाला. मग आता खरेदी केली 300 रुपयाला, विकली 275 रुपयाला. म्हणजे इथं काय झालं, नुकसान झालं. नुकसान झालं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, तोटा. नुकसान झालं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो बघा, तोटा. मग तोटावालाच ऑप्शन राहील. पण किती तोटा, तर तोटा काय म्हटलं मी तुम्हाला, खरेदी वजा विक्री. तोटा काय म्हटलं बालमित्रांनो, खरेदी वजा विक्री. मग करा, खरेदी किती झाली बघा इथे, तर 300 आणि विक्री किती झाली बघा 275. खरेदी किती झाली 300, विक्री किती झाली बालमित्रांनो 275. 300 मधून 275 वजा केलं म्हणजे 25 रुपये. आणि 25 रुपये काय आहे, तर तोटा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी करेक्ट. 25 रुपये काय बालमित्रांनो, तोटा आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी एकदम करेक्ट. समजलं. यस. तर असं होतं हे नफा आणि तोटाचं एक्झाम्पल. ही सूत्र लिहून घ्या. हे असं चित्राच्या स्वरूपात लिहिलं तरी पण चालेल. असंच काढा म्हणजे तुम्हाला समजेल की एखादी वस्तू विकल्याने फायदा झाला म्हणजे नफा झाला,
वस्तू विकल्याने जर आपलं नुकसान झालं तर तोटा झाला, आणि हे असं आपण त्याला ओळखतो. आता पुढे बघा, 30,009 म्हणजे 30,009 मीन्स बघा. आता इथं मी तुम्हाला थोडस घेतो एक ब्लँक स्लाइड आणि एक्सप्लेन करतो. समजा मी एक संख्या तुमच्या समोर मांडली 349, 349. आता या संख्येला मी कसं लिहू शकतो माहितीये का? मी या संख्येला असं लिहू शकतो, 3 गुणाकारामध्ये 100, नंतर 4 गुणाकारामध्ये 10 आणि 9 गुणाकारामध्ये 1. म्हणजे मी याला असं म्हणणार की 3 शतक. बघा, याला मी असं म्हणणार 3 शतक, 4 दशक आणि 9 एकक, असं काहीतरी म्हणणार बघा बालमित्रांनो मी याला. ही जी संख्या आहे कोणती, 349, 349. तर बघा, याला एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष असं त्याच्या स्थानाची नाव आहे. जे अंक आहे ना, त्या अंकाच्या स्थानाला नाव असतात आणि ती अशी आहे: एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष असं आहे ती नावं. मग आता हे 3 जे आहे ते काय, शतक आहे. एकक, दशक, शतक, शतक आहे ना ते. मग 3 गुणिले 100, 3 गुणिले 100 त्याला आपण काय म्हणणार बघा, 3 शतक. मग 4 गुणिले 10 त्याला मी म्हणणार बघा 4 दशक, आणि 9 गुणिले 1 त्याला म्हणणार बघा मी 9 एकक. तर बघा 300, 4, 10 and 9 युनिट असं आपण या ठिकाणी याला बोलणार इंग्लिशमध्ये. मग आता इथे तुम्ही बघा, याला या नंबरला आपल्याला तसं सांगायचं, सॉरी इथं हा नंबर, याच्यामध्ये जर तुम्ही बघताय तर 3 गुणाकारामध्ये 10,000 आहे. काय बघा, 10,000, कारण 1, 2, 3, 4 अधिक 9 बघा, 3 10,000 म्हणू आपण, 3 10,000, 3 10,000 आणि 9 एकक, 9 एकक असं ऑप्शन आहे का? 3 10,000 हे बघा, 3 10,000 आणि 9 एकक हे बघा इथं. एकदा 9 एकदा म्हणजे 9 एकक, 9 दशक नाही. दशक म्हणल्यानंतर असं होईल ते, 9 दशक म्हणल्यावरती ते असं होईल. तसं आहे का? ते नाहीये. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कारण बघा, ही संख्या अशी होईल 30,000 अधिक 9 असं होईल. म्हणजेच 3 गुणाकारामध्ये 10,000 आणि अधिक 9 गुणाकारामध्ये 1 अशी ही संख्या होईल. म्हणून आपण याला काय म्हणणार माहितीये का? 3 10,000 आणि 9 एकक. म्हणून आपण काय म्हणणार बघा, 3 10,000 आणि 9 एकदा. यासाठी तुम्ही याकडे थोडं लक्ष देऊ शकता. 349 या संख्येमध्ये मी तुम्हाला म्हटलं की 3 शतक आहे, 4 दशक आहे आणि 9 एकक आहे. 300, 4, 10 and 9 युनिट. तसं इथं 3 10,000 आणि 9 एकक आहे, म्हणजे 9 एकदा आहे. तर हे या प्रकारचे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासले. बघा, आपण बघत आहोत नवोदय प्रवेश परीक्षेचे विचारलेले अगोदरचे प्रश्न, आणि आज आपला होता 2024 चा भाग 2, ज्यामध्ये आपण पहिला प्रश्न बघितला की 30 किलो मिठाईच्या किती त्या ठिकाणी बॉक्स तयार करता येईल, तर 45 बॉक्स तयार करता येईल. दुसरा प्रश्न होता की याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करा, भाग इथं देता आला पाहिजे आपल्याला या प्रकारचा. पुढचा प्रश्न होता आपल्याला की एवढे पानं छापू शकतो, किती मिनिटं लागेल तेवढं पानं छापायला, तर 480 मिनिटं म्हणजेच 8 तास. पुढचा प्रश्न जो होता की किती नफा तोटा होईल, तर 25 रुपये तोटा होईल, 25 रुपयांचं नुकसान झालं. आणि आता जो प्रश्न आपण बघितला याला आपण हजार आणि एकक याच्यामध्ये मांडून दाखवलं. तर अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला अजून पुढे कंटिन्यू करायचे. अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला अजून पुढे जे आहे ते कंटिन्यू करायचे आहेत, आणि रोज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला ते बघायचे आहेत. तुम्ही फक्त काम करायचंय, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचं, नोटिफिकेशन बेल ऑन करायचं, आणि आपल्या इग्नाइट पाठशाला या चॅनल बद्दल आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये माहिती शेअर करायची. तुमचे जे 5वीचे मित्र आहेत, तुमचा ग्रुप असेल ना व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यामध्ये या लेक्चरची लिंक शेअर करायची, त्यांना माहिती सांगायची. नवोदय साठीची बॅच देखील आपल्याकडे सुरू झाली आहे बघा 7 जुलै पासून. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 ची ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. नवोदय परीक्षेसाठी असणारे सगळे विषय. नवोदय परीक्षेसाठी असणारा विषय कोणता तुमचा? मानसिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, अंकगणित, अरिथमेटिक आणि भाषा. भाषामध्ये मराठी आणि इंग्रजी सगळेच्या सगळे विषय तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे. रोज आपण सकाळी आणि संध्याकाळी या कुठल्या तरी एका वेळेला लेक्चर या कोर्समध्ये घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला ग्रहपाठ असेल, त्याच्यामध्ये टेस्ट दिले जातील तुम्हाला सोडवायला. रोजच्या रोज तुमचं लेक्चर असेल, सराव भरपूर तुमच्याकडून करून घेतला जाणार आहे. अशा प्रकारची ही बॅच
जर वन टाइम फीस पेड केली तर 6,000 प्लस जीएसटी आणि इन्स्टॉलमेंट असेल तर 2,500-2,500च्या 3 इन्स्टॉलमेंट तुम्हाला यामध्ये मिळतील. काही अडचण तुम्हाला येत असेल कोर्स जॉईन करताना किंवा कोर्स बद्दल तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे आहे, या नंबरवरती कॉल करा. 89 83 34 58 57 89 83 34 58 57 या नंबरवर तुम्ही कॉल करा. आणि उद्या संध्याकाळी 6 वाजता याच वेळेला, उद्या संध्याकाळी 6 वाजता म्हणजे याच वेळेला बरोबर आपल्या इग्नाइट पाठशाला या युट्यूब चॅनलवरती जॉईन व्हायला विसरू नका, जिथे बापू गायकवाड सर तुम्हाला गणित हा विषय शिकवणार आहे. तर आपण उद्या संध्याकाळी 6 वाजता तिथे भेटणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, याची लिंक मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवा. जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब केल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन येतं की लेक्चर सुरू झालंय म्हणून. ओके, यस, थांबतो इथे. धन्यवाद.